रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचं जे घर आहे ना, हे खूप मस्त आणि सुंदर आणि खूप मोठं असं अप्रतिम असणारं घर आहे, जे 20-22 वर्ष जुनं असणार आहे। निळकंठ हाईट्स नावाचं प्रोजेक्ट आहे, जे बेथनी हॉस्पिटलपासून म्हणा किंवा ज्युपिटर हॉटेलपासून म्हणा किंवा ओपन लेकलाच असणारं हे घर असणार आहे। कधीही न संपणारा व्ह्यू असलेलं हे घर असेल। खरं तर ह्याचा मेंटेनन्सचा जरी विचार केला तर मेंटेनन्स हा 20,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे। आणि कार्पेटचा जर विचार केला तर 2,000 कार्पेटचं घर असेल, 2 ओपन कार पार्किंग असतील। खरं तर हा 4 BHK होता, पण ह्या मालकाने 4 BHKचा 3 BHKमध्ये रूम बनवला। त्याच्यामुळे रूमची साईज म्हणा किंवा तुम्ही आता बाल्कनीची साईज जरी बघितली तर तुम्हाला जाणवेल की हे घर किती मोठं, किती प्रशस्त आणि किती सुंदर आहे। आणि सगळ्यात विशेष म्हणजे इथे जी हवा येते ना, गार हवा इकडे लागते। गार हवा लागण्यापाठीमागं कारण हे आहे की ही जी तुमची बाल्कनी आहे पश्चिमेला आहे, म्हणजे इतकं वारं तुम्हाला ह्या घरामध्ये असणार आहे की प्रचंड वारं असणारं घर, सुंदर असा व्ह्यू असणारं घर हेच घर आहे, जे हायर फ्लोअरला आहे। जर आपण घर बघितलं तर ग्राउंड प्लस 21 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपण जवळजवळ हायर फ्लोअरलाच आहोत, म्हणजे 21च्या खालीच आपण आहोत। तर अशाच पद्धतीचा खरं हा 4 BHK फ्लॅट होता, पण ह्या मालकानी 4 BHKचा 3 BHK केला आणि आता तुम्ही जे घर बघताय त्या पद्धतीने ते घर त्यांनी तयार केलं। बेडरूमची साईज म्हणा किंवा घराची साईज म्हणा, हॉलची साईज म्हणा, ही खूप सुंदर आणि अप्रतिम आणि खूप मोठी आहे। विशेष म्हणजे हे जे घर आहे, बाहेर येताना ईस्ट आहे आणि आतमध्ये जाताना वेस्ट आहे। तुम्ही ज्यावेळेला घराच्या पुढे येणार आहात तुम्ही बघू शकता, तुमच्या घराच्या पुढे हा जो एरिया आहे हा एवढा मोठा एरिया तुम्हाला मिळतो। आणि ज्यावेळेला आपण ह्या घरात हे बघा, सगळी ही लॉबी तुम्हाला एवढी इथपर्यंत तुम्हाला ही लॉबी जवळजवळ तुमच्या ह्या 4 BHKच्या समोर असेल आणि इमिडिएटली तुम्हाला ह्या 2 लिफ्ट मिळतील। पुढं बाकी ठिकाणी घरं आहेत, पण हे घर ह्या पद्धतीचं एवढी मोठी अंगण तुमच्या दारापुढं तुम्हाला मिळतं आणि मग आपली फ्लॅटची ही एंट्री चालू होते। ज्यावेळेला तुम्ही फ्लॅटमध्ये ह्या एंट्री करणार आहात त्यावेळेला इमिडिएटली तुम्हाला असं मस्त मोठं आणि प्रशस्त असं किचन आहे। किचनची साईज तुम्ही बघू शकता, 2 साईडला प्लॅटफॉर्म, गॅसची पाईपलाईन, मॉड्युलर किचन बनवलेलं आहे। आणि नंतर ह्या साईडला जर आलो तर इथं वॉशिंग मशीनसाठी एवढी मोठी प्रचंड प्रकाश असणारं हे घर, हे असं किचन तुमच्या पद्धतशीरपणे तुम्हाला मिळतं। किचनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला एवढा मोठा परत इथे जागा किचनच्या बाहेर असते। आणि मग जर तुम्ही इथे उभं राहिला तर हे तुमचं, ह्या साईडला जर गेला तर तुम्हाला दिसते तुमचं डायनिंग, हे साईडला समोर गेलं तर तुमचं हॉल किती मोठा आणि किती प्रशस्त जाणवतो तुम्ही हे बघू शकता। खूप मोठा हॉल आहे आणि इमिडिएटली घराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं एक मोठ्यात मोठं बेडरूम आहे, जे तुम्ही बघू शकता। हे बेडरूमची साईज, हे साईडला तुम्ही बेड बघितलं तर किती मोठा बेड, इथं हे सुंदर असं सजवलेलं कपाट, ह्या साईडला जवळ 2 फूट जागा, पलीकडच्या साईडला फूटभर जागा, अधिक तुम्हाला परत वापरण्यासाठी एवढी मोठी जागा ह्या बेडच्या नंतरही तुम्हाला वापरायला मिळते। आणि मग ह्या साईडला एक खिडकी आहे, ज्या खिडकीमध्ये तुम्ही बघितलं तर स्टँडिंग बाल्कनी टाईप परत इथं मोठी बाल्कनी तुम्हाला 100% मिळते, जिथे त्यांनी हा झुला पण लावलेला आहे। एवढं मोठं तुम्हाला ही जागा, हा फ्लॅटची साईज अशा पद्धतीची आहे। आणि मग नंतर ह्याचं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट परत तुम्हाला इथं मिळतं आणि त्याच्यानंतर परत इथे इन्व्हर्टर हे ते सिलेंडर ठेवण्यासाठी परत एवढी मोठी जागा तुम्ही जस्ट लाईक स्टोरेज म्हणून वापरू शकता। एवढी मोठी जागा परत तुमच्या ह्या बाथरूमच्या साईडला आहे। तर अशा पद्धतीचा हा खरं 4 BHK फ्लॅट आहे। निळकंठ हाईट्स हे तसं बघितलं तर जुनं बनवलेलं आहे, पण खूप मोक्यावरती, कारण वसंत विहार जवळ आहे तुमचं। वसंत विहारच्या शेजारी तुम्ही परत नवर्तक नगर जवळ आहे। तुम्ही हॉलची साईज बघू शकता किती प्रशस्त आणि किती मोठं जाणवतं आहे। इथून तिथपर्यंत जरी तुम्ही नजर मारली तर सुंदर असं एकदम सॉफ्ट आणि खूप मोठी अशी बैठक बघा तुम्ही किती सुंदर आणि मस्तपैकी बनवलेली। ह्या साईडला TV युनिट आहे, म्हणजे हॉल जर तुम्ही बघितला तर खूप प्रशस्त आणि खूप मोठा हॉल। अधिक ही बाल्कनीची साईज तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल बाल्कनी आहे का काय, म्हणजे बघा ही बाल्कनी इथून इथपर्यंत अशी इथपर्यंत येणारी ही बाल्कनी आहे। तरी पलीकडल्या साईडला हे ACचे आउटलेट सगळे लावून ठेवले, तिथं भरणी जर केली तर इथंसुद्धा व्यवस्थित ही जागा होऊ शकते। आणि मग तुम्ही बाल्कनीतनं बघू शकता किती सुंदर असं तुम्हाला येऊरचा पूर्ण डोंगर दिसतो, तुम्हाला उपवनचा जो तलाव आहे तो पूर्ण उपवनचा तलाव दिसतो। इतकं सुंदर आणि इतकं सुंदर असं वातावरण तुम्हाला ह्या फ्लॅटमधनं नक्कीच मिळतं। ह्या साईडला जरी तुम्हाला बघितलं तरी डोंगर आहे, ह्या साईडला बघितलं तरी डोंगर आहे, मध्ये बघितलं तर तुम्हाला फक्त पाणी आणि पाणीच दिसतं। मला असं वाटते इतकं सुंदर हा व्ह्यू जो सुपर आहे, इतकं मजेदार आणि इतकं चांगलं वातावरण आहे। पावसाळ्यात तर खूप सुंदर असतं, आता थंडी आहे तर इकडनं हवेचा फ्लो खूप आहे ह्या फ्लॅटमध्ये, कारण हे दरवाजे आपण ह्या साईडला खिडकी ओपन ठेवली तुम्हाला खूप हवा
ह्या घरामध्ये 100% फील येतो आणि खूप चांगलं व्हायब्रेटिव्ह तुम्हाला आतमध्ये घरात घुसल्यावर खूप असं व्हायब्रेशन टाईप वाटतं. मग आता त्यानंतर आता तुम्हाला एक बेडरूम तुम्ही तिथे बघितला आहे. आता मी ह्या साईडला एक जातो आहे, पलीकडल्या साईडला पण बेडरूम आहे. तर सगळ्यात पहिला आपण ह्या साईडचा बेडरूम बघू. तुम्ही बेडरूम बघा, हे बेडरूमच्या इथं असणारी एवढी मोठी जागा, इकडे तुमचा मोठा बेड लागलेला आहे, बेडच्या ह्या साईडला परत एवढी मोठी जागा आहे आणि बेडरूममधनं जरी व्ह्यू बघितला तरी तुम्हाला बेडरूममधनं पण तुमचा तो व्ह्यू आहे तोच आपल्याला परत मी जो दाखवलेला व्ह्यू आहे, लेक म्हणा, डोंगर म्हणा, हवा म्हणा, या घरामध्ये तुम्हाला आहे ते सगळं परत जसं आहे तसं तुम्हाला इथे बघायला नक्की मिळणार आहे. ह्या पद्धतीचं बघा. आणि नंतर हे बेडरूमच्या पुढे असणारी जागा, अजून 2-4 बेड इथं लागतील, एवढी मोठी जागा आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे जर इथे आपण खुर्ची लावून बसलो तर आपल्या बेडरूममधनं आम्हाला हा पूर्ण पाणी, पूर्ण डोंगर, पूर्ण हा सगळा हवा ही सोयी तुमच्या घरामधून तुम्हाला नेहमी आणि कायमची जाणवत राहील. भविष्यात तिथे कधीच काही येऊ शकत नाही आहे. आणि ह्या साईडला परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आहे, जी तुमचं घर नेहमी तुम्हाला हवेशीरच राहणार आहे. कारण की असंच घरच एवढं मोठं आहे की मला ते शब्दात खरं तर सांगता येत नाही. 2000 कार्पेटला एवढं मोठं म्हटलं तर जागा पण तेवढी लागते, तेवढी मोठी होते. मग हे बाथरूम एकदम मोठं आणि प्रशस्त असं तुम्हाला या घरामध्ये बाथरूम मिळतं. ह्या साईडला आलं तर इकडे बघा तुम्ही बाथटब वगैरे एवढे मोठे, खूप मोठ्या साईजचं हे तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला ह्या बेडरूममध्ये नक्की जाणवतं. खूप हवा आहे, खूप उजेड आहे, नॅचरल उजेड म्हणजे त्याला ट्यूबलाईट लावून किंवा पंखे लावून तुम्हाला हवा मी सांगत नाही किंवा दाखवत नाही आहे. जे आहे ते आहे, हे सत्य परिस्थिती आहे. खूप सुंदर आणि खूप मोठा फ्लॅट आहे. मग त्याच्यानंतर आपण आता ह्या साईडला ज्यावेळेला जाणार त्यावेळेला बघा हे डायनिंगला पण जरा जागा बघितली तर मोठी, प्रशस्त आणि मोठीच आहे. मग इकडे परत आपण आलो तर मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट परत तुम्हाला इथे एक मिळतं. आणि ह्या साईडला जर आलात तर परत स्टोरूम म्हणून तुम्हाला परत एवढी मोठी जागा, ह्या साईडला जरी आलात एवढी मोठी जागा परत ह्या 3 BHK मध्ये मिळते. 4 BHK फ्लॅट होता पण 4 BHKचा 3 BHK केला आहे. पण बाकी घर खूप मोठं आणि प्रशस्त आहे. परत आपण ह्या बेडरूमला येऊ. तुम्ही ह्या बेडरूमला बघितलं 5-6 फूट जागा ह्या साईडला आहे, मध्ये एक बेड आहे, परत 5-6 फूट तुमची जागा इकडं पण शिल्लक राहते. अशा पद्धतीचं हे बेडरूम होतं. म्हणजे आता ह्यांनी हे चेंज करून घेतलं, हे परत हे मोठा बेड तुमच्या बेडरूमला परत ते बेडरूमच्या दोन्ही बेडरूमची जर साईज तुम्ही बघितली, व्हेंटिलेशन वाईज, उजेड वाईज, साईज वाईज तुम्हाला खूप प्रशस्त असं हे बेडरूम तुमच्या घरामध्ये नक्की मिळतं. कोंदट काहीच नाही, सुट्ट सगळं आहे. पलीकडचं बेडरूम आणि इकडचं बेडरूमची साईज बघितली तर तुम्हाला दोन्ही बेडरूमची साईज खूप मोठी आणि प्रशस्त मिळणार. आणि विशेष म्हणजे मी ते सांगितलं ना की जसं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी जागा आहे तशी ह्या बेडरूममध्ये पण तेवढंच क्रॉस व्हेंटिलेशन, तोच व्ह्यू, त्याच पद्धतीचं इकडे पण तुम्हाला असं वातावरण मिळतं. ह्यामध्ये जरी आपण बघितलं तर आपल्याला याच्यातला पण आहे तो व्ह्यू. म्हणजे दोन्ही बेडरूमची साईज पण खूप मोठी आहे. अधिक क्रॉस व्हेंटिलेशन बघितलं तर इकडनं क्रॉस व्हेंटिलेशन, इकडनं क्रॉस व्हेंटिलेशन, म्हणजे असा सुटसुटीत मोकळा फ्लॅट आपल्याला खूप कमी पाहायला मिळतं. ह्या फ्लॅटमध्ये हीच गोष्ट आहे की हे घरच खूप मोकळं आणि खूप प्रकाशित घर आहे. मग इकडेपर्यंत आपण बाथरूम, वॉशरूम, टॉयलेटला जरी आलो तर तुम्हाला इथे मोठं बाथटब मिळतं, जे तुम्ही ह्या बाथरूमची साईज वाईज जर बघितलं तर खूप मोठं आहे. म्हणजे आजचं जे पद्धत आहे की बाबा बाथरूमची साईज म्हणा ते खूप मॅटर करतं, पण आजची ही जे जुनं आहे ना, हे खरं जुनं ते सोनं, खूप मोठं, खूप प्रशस्त अशा पद्धतीचं हे घर आहे. याच्यात ज्या माणसांना मोकळा श्वास घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे सगळं चांगलं असू शकतं मला असं वाटतं. तर हे मालकांना हे घर विकायचं आहे, तर ह्या मालकांनी आपल्याला सांगितलं की बाबा आपल्याला हे घर विकायचं आहे. तर ह्यांनी तशी किंमत सांगताना अजून जास्त सांगितली होती. पण नंतर मग आपण त्यांच्याशी चर्चा करत त्यांना बोललो की सर काय असेल ते नीटनाटकं सांगा, जेणेकरून आपल्याला पण लोकांना दाखवण्यासाठी ते बरं वाटलं पाहिजे. तर शेवटी ते बोलले एक काम करा, तुम्ही कमीत कमी ह्याची किंमत सांगताना एक 5 करोड रुपये तरी सांगा. आणि 5 करोड सांगितल्यानंतर मग आपण त्यांना एखाद्याला जर आवडलं तर त्यावेळेला विचार करू आणि मग कितीला द्यायचं ते ठरवू. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हा फ्लॅट त्यांनी 5 करोड रुपयाला आत्ता कोट केलेला आहे. 5 करोडमध्ये फ्लॅट आवडल्यानंतर आपलं पेमेंटचं सिस्टम काय आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून निगोशिएशन पार्ट नक्की केला जाईल. तर जर कोणाला हा फ्लॅट बघायचा असेल तर आम्ही हा फ्लॅट नक्की आपल्याला दाखवू शकतो. हायर फ्लोअरचा फ्लॅट, चांगल्या व्ह्यूचा फ्लॅट, मोकळा फ्लॅट. आणि जर हा कोणाला फ्लॅट बघायचा असेल तर मला सांगा, मी हा फ्लॅट दाखवतो. आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा, कारण आम्ही आमचा प्रयत्न पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करतो आहे. मला विश्वास आहे की हा फ्लॅट सगळ्यांना आवडेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.